बघूया। इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 10 ते 12 हिरवी मिरची तिखट घेतलेली आहे, सोबतच 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता ह्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत। ह्या पद्धतीने पूर्णपणे पेस्ट करायची नाही, फक्त थोडंसं बारीक वाटायचं आहे। आता इथे कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून मोहरी घातली आहे, 4 चमचे तेल घेतलेलं आहे, सोबतच ह्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। अगदी लसणाचा कच्चा वास जाई इतपत ते परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनटानंतर आपण ह्यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता। इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे, कारण माझे इथे बटाटे जास्त आहेत। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्यामध्ये उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। किमान हा पाऊण किलो तरी बटाटा असेल, या हिशोबाने मी इथे मसाले घातले आहेत। आता हा बटाटा छानपैकी त्या वाटणासोबत मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, हाय ठेवायची नाही, फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे, कोणतीही भाजी परतून वगैरे घ्यायची नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये एका लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। लिंबाचा रस ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर घाला, नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ते मिक्स करायचं आहे। अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे। छानपैकी मिक्स झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया। तर आपले आता हे बटाटा वड्याचे मिश्रण तयार झाले आहे। आता ह्याला छानपैकी थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मंडळी आपण ह्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही हव्या त्या आकाराचे करू शकता, काही हरकत नाही। कोणाला राऊंड आवडतात तुम्ही राऊंड करा, कोणाला असे पसरट आवडतात तर पसरट करा। हे पहा, अशा पद्धतीने मी वडे करणार आहे, पेटीसच्या आकाराचे। हे पहा, तुम्ही बघू शकता। छान असे वडे तयार करून ठेवायचे आहेत। आता आपण इथे एक बेसनचा घोळ तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे, म्हणजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि किंचित असा खायचा सोडा घालायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालत घालत बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर बेसनच्या गुठळ्या तशाच राहतात। मी ऑलरेडी बेसन चाळून घेतलेलं आहे, सो तुम्ही सुद्धा चाळून घ्या। छान असे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता मंडळी। हे पहा, आता एक एक करून ह्यामध्ये वडा घालून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने कढईमध्ये वडा सोडायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही हातानेही सोडू शकता, पण चमच्याने सोडल्यात अलगदरित्या सोडताही येतं आणि आपल्याला तेलाचे चटके वगैरेही बसत नाही। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही हातानेही सोडू शकता, अशा पद्धतीने। हे पहा, पण चमच्याने जितकं सोपं होतं तितकं हाताने सोपं होत नाही, सो तुम्ही चमच्याने सोडा, खूप सोपं होईल। आता थोडंसं तेल अशा रीतीने वरून घालून घ्यायचं आहे, जेणेकरून वरची बाजूसुद्धा थोडीशी भाजली जाईल, पलटी केल्यानंतर ती खाली चिकटणार नाही। आता आपण दुसऱ्या बाजूस पलटी करून घ्यायचं आहे आणि अलटी पलटी करत करत 3 ते 4 मिनटं वडा भाजून घ्यायचा आहे, अगदी सोनेरी रंग येईपर्यंत। सतत अलटी पलटी करत राहायचं, जेणेकरून एकाच बाजूने भाजला जाणार नाही, दोन्ही बाजूने व्यवस्थितरित्या भाजला जाईल। तुम्ही बघू शकता, हळूहळू वड्याचा रंग चेंज होत आहे। तर मंडळी, आपले वडेही भाजून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे पहा मंडळी, मी तुम्हाला दाखवते, खूप मस्तच। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त असे कुरकुरीत मूग डाळीचे भजी। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता संडे स्पेशल रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी ऑलरेडी सकाळी मुगाची डाळ भिजत घातली होती, म्हणजे दुपारी। तर इथे 1 वाटी मुगाची डाळ 4 ते 5 तास भिजवून घ्यायची आहे। पाणी पूर्णपणे निथळायचं आहे, अजिबात पाणी न घेता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हिला वाटायची आहे।
त्याचसोबत वाटताना आपण 2 ते 3 हिरवी मिरची, 1 इंच आलं घालून वाटून घ्यायची आहे. पण वाटताना ती जाडसर वाटायची आहे, अजिबात बारीक वाटायची नाही. मस्तच रव्यापेक्षा सुद्धा जाडसर वाटायची आहे. वाटून झाल्यानंतर ती एका भांड्यात काढून घ्यायची आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता कापून घालायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये अजून कापून हिरवी मिरची, कांदा वगैरे घालू शकता, पण मला काही आवडत नाही म्हणून मी इथे कांदा वगैरे काही घातलेला नाही आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये कांदासुद्धा बारीक चिरून घालू शकता. छान असं हाताने 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, यामध्ये एअर तयार होईल आणि आपल्याला ह्यामध्ये सोडा घालायची गरज पडणार नाही. तर इथे मी पीठ फेटून झाल्यानंतर तेल ऑलरेडी गरम करायसाठी ठेवलं होतं. तर गरम गरम तेलात मस्त असे भजी सोडून घ्यायचे आहेत. कोणतेही आकार द्यायची गरज नाही, त्याला आकार आपल्या मनाने येतो. तेलामध्ये सोडताच एखाद मिनिटभरामध्ये ते आपल्या मनाने तेलात तरंगत वर येतात. सतत ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, जेणेकरून आलटीपलटी करत करत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहे. भजी तळत आले, शेवटच्या एखाद मिनटा अगोदर आपण त्यामध्ये हिरवी मिरची कट करून घालायची आहे. कट करून जर नाही घातली तर मिरची तेलामध्ये फुटते. सो मंडळी, तयार आहे आपले मस्त असे कुरकुरीत मूग डाळीचे भजी, सोबतच मस्त अशी झणझणीत हिरवी मिरची. आहे की नाही छान अशी मस्त रेसिपी? तर आजचा संडे स्पेशल बनवा आणि ही रेसिपी घरी नक्की. तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका भांड्यात 4 चमचे कॉर्न घेतलेले आहेत. कच्चे आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 मोठी वाटी भरून मका ऑलरेडी 5 मिनटं फक्त तो शिजवून घेतलेला आहे, जास्त शिजवलेला नाही. उरलेला आपण जेव्हा तळू तेव्हा तो शिजून होईल. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ज्या मक्याची पेस्ट केली होती ते घातलेलं आहे. 4 ते 5 चमचे इथं बेसन घालून त्यामध्ये किंचित म्हणजे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे. आता हे सर्व पहिले हाताने असंच मिक्स करून घ्यायचं आहे, अजिबात पाणी घालायचं नाहीये. तुम्ही बघू शकता मंडळी, पाण्याची गरज जास्त लागत नाही. सहज लागली तर इथे मी 1 ते 2 चमचे पाणी घेणार आहे, जास्त घेणार नाही. कारण हा मक्का आहे तो छानपैकी क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे पाण्याचा उपयोग कमी करायचा आहे. हे पहा, फक्त 2 चमचे. आता इथे मला लागलं म्हणून मी अजून 1 चमचा पीठ घातलेला आहे. छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी ऑलरेडी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. आपण आता ह्यामध्ये एक एक करून भजी सोडून घेऊया. भजी जास्त मोठेही सोडू नका, नाहीतर कॉर्न आतून भाजले जाणार नाहीत. छानपैकी भजी भाजून घ्या, पण काळजी घ्या कारण हा मक्का आहे तेलामध्ये फुटेल. सो लांबूनच तळा. छानपैकी अलटीपलटी करत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे, अगदी लालसर रंग होईपर्यंत. हे पहा मंडळी, मस्तपैकी लालसर रंग आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेले आहेत. अगदी 4 ते 5 मिनिटात हे मक्याचे भजी तळून होतात. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर त्याला रंग आलेला आहे. हे पहा मंडळी, आणि कुरकुरीतही झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर मंडळी, तयार आहेत आपले मक्याचे भजी.